गुड मॉर्निंग. आपण सर्वेइंगचा 9th युनिट हा मागील लेक्चरमध्ये सुरू केला होता. आज आपण पुढचे टॉपिक्स बघूया. तर आपण मागील लेक्चर्समध्ये ट्रान्झिट थेडोलाइट आणि त्याचे मुख्य भाग जे आहेत त्याबद्दल आपण बघितलं होतं. आज आपण थेडोलाइट मध्ये वापरण्यात येणाऱ्या टर्म्स म्हणजेच अशा काही टर्म्स जे आपल्याला थेडोलाइट मध्ये वापरण्यात येईल याच्याबद्दल बघूया. पहिला आहे सेंटरिंग. म्हणजेच ओळंब्याच्या मदतीने एखाद्या स्थानकाच्या खुंटीवरील खुणेवर थेडोलाइट उभे करण्याच्या प्रक्रियेस सेंटरिंग असे म्हणतात. आपण लेवलिंग युनिट बघितला, कंपासचा युनिट बघितला, त्या सर्व युनिटमध्ये आपण ओळंबाचा उपयोग करून आपण सेंटरिंग केली. म्हणजेच आपण काय केलं की एखादी स्टेशन किंवा एखादी स्थानक आपण निश्चित केलं. ते कशाने निश्चित केलं? त्या स्थानकावर खुंटी ठोकून आपण ते स्थानक निश्चित केलं. मग त्यावर आपण आपला इन्स्ट्रुमेंट ठेवला आणि त्याच्या खालच्या बाजूला मधात आपण प्लंबॉब लटकवला आणि तो प्लंबॉब स्थानकावर जी खुंटी ठोकलेली आहे त्या खुंटीच्या जर मध्यभागावर पडला म्हणजेच काय की त्याची सेंटरिंग झाली. तेच इथेही म्हणत आहे की सेंटरिंग म्हणजे काय की ओळंब्याच्या मदतीने एखाद्या स्थानकाच्या खुंटीवरील खुणेवर थेडोलाइट उभे करण्याच्या प्रक्रियेस आपण सेंटरिंग म्हणतो. म्हणजेच काय की ओळंब्याचा उपयोग करून आपण सेंटरिंग करतो. थेडोलाइटच्या उभ्या अक्षाखाली हुक मध्ये ओळंबा टांगलेला असतो. सेंटरिंगमुळे उपकरणाचा उभा अक्ष व खुंटीवरील खूण एका सरळ रेषेत आणला जातो. जसं मी या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवते की या प्रकारे थेडोलाइटच्या इथे मध्यभागी असा ओळंबा लटकवलेला असतो आणि मग इथनं ट्रायपॉड स्टँड लावलेला असतो आणि खाली जी आपली खुंटी ठेवलेली असते म्हणजे जो स्थानक आपण खुंटी लावून निश्चित करतो त्यावर हा ओळंबा जो आहे तो एखाद्या दिशेला पृष्ठभागाला परपेंडिक्युलरली बायसेक्ट करतो. म्हणजेच तो जेव्हा खुंटीच्या मध्यभागावर पडेल तर तो एकदम सरळ दिशेत पडेल आणि तेच पडण्याला आपण सेंटरिंग असं म्हणतो. मग थेडोलाइटच्या उभ्या अक्षाखाली हुक मध्ये ओळंबा टांगलेला असतो आणि सेंटरिंगमुळे उपकरणाचा जो उभा अक्ष आहे व खुंटीवरील खूण एका सरळ रेषेत आणले जाते. सरळ रेषेत आणणेच म्हणजे काय? सेंटरिंग होणे. कशाच्या मदतीने आपण सेंटरिंग करतो? तर ओळंब्याच्या मदतीने. मग आहे तुमचं ट्रान्झिटिंग. मग ट्रान्झिटिंग म्हणजे काय? टेलिस्कोप उभ्या प्रतलात आडव्या अक्षभोवती फिरवण्याच्या प्रक्रियेस ट्रान्झिटिंग असे म्हणतात. मग ट्रान्झिटिंग म्हणजे काय? जेव्हा तुम्ही तुमचा टेलिस्कोप, हा जो टेलिस्कोप आहे या टेलिस्कोपला जेव्हा तुम्ही आडव्या अक्षाभोवती फिरवतात त्या प्रक्रियेला, त्या फिरवण्याच्या प्रक्रियेला आपण ट्रान्झिटिंग असं म्हणतो. म्हणजेच काय? तुमच्या टेलिस्कोपला उभ्या प्रतलात आडव्या अक्षाभोवती फिरवणे. मग आहे फेस लेफ्ट. थेडोलाइटचे वाचन घेताना उभे वर्तुळ मोजणी दराच्या डाव्या बाजूस असते त्यास फेस लेफ्ट असे म्हणतात. त्या स्थितीत घेतलेल्या वाचकांना फेस लेफ्ट वाचन असे म्हणतात. म्हणजेच काय? जेव्हा तुमचा उभा वर्तुळ म्हणजेच कुठला हा जेव्हा सर्वेअरच्या लेफ्ट बाजूला किंवा डाव्या बाजूला असतं त्यावेळी फेस लेफ्ट असं आपण म्हणतो. आणि जेव्हा हा पूर्ण वर्तुळ मोजणी करायच्या म्हणजेच काय की सर्वेअरच्या उजव्या बाजूला असते त्याला आपण फेस राईट असं म्हणतो. म्हणजेच काय? आपल्याकडे दोन टर्म्स आहेत. कुठल्या कुठल्या? फेस लेफ्ट आणि फेस राईट. फेस लेफ्ट म्हणजे काय? जेव्हा तो उभा वर्तुळ म्हणजेच काय वर्टिकल सर्कल जेव्हा सर्वेअरच्या डाव्या बाजूला असते तेव्हा आपण फेस लेफ्ट मध्ये आहे असं म्हणतो. आणि जेव्हा तो टेलिस्कोप तुमचा जेव्हा तो उभा वर्तुळ तुमच्या जेव्हा थेडोलाइटचे वाचन घेताना जेव्हा तो उभा वर्तुळ आहे जो सर्वेअरच्या जर उजव्या बाजूला असला त्याला आपण फेस राईट असं म्हणतो. मग फेस लेफ्ट म्हणजे काय? थेडोलाइटचे वाचन घेताना उभे वर्तुळ मोजणी दराच्या डाव्या बाजूस असते त्यास फेस लेफ्ट असे म्हणतात. उभा वर्तुळ म्हणजेच वर्टिकल सर्कल जो तुमच्या टेलिस्कोपच्या साईडला असतो. हा झाला तुमचा उभा वर्तुळ म्हणजेच वर्टिकल सर्कल जो तुमच्या टेलिस्कोपच्या बाजूला असतो. जेव्हा हा उभा वर्तुळ सर्वेअरच्या डाव्या बाजूला असतो त्याला आपण फेस लेफ्ट म्हणतो आणि जेव्हा हा वर्तुळ सर्वेअरच्या उजव्या बाजूला असतो त्याला आपण फेस राईट असं म्हणतो. मग फेस राईट म्हणजे काय? थेडोलाइटचे वाचन घेताना उभे वर्तुळ मोजणी दराच्या उजव्या बाजूस असते त्यास फेस राईट असे म्हणतात. म्हणजेच काय? तुमचा जो वर्टिकल सर्कल आहे तो सर्वेअरच्या उजव्या बाजूला असला त्याला आपण फेस राईट असं म्हणतो.
मग फेस राईट स्थितीत घेतलेल्या वाचकांना फेस राईट रीडिंग असे म्हणतात. मग आहे सामान्य स्थितीमधील टेलिस्कोप म्हणजेच टेलिस्कोप नॉर्मल. मग हे काय? जेव्हा थेडोलाइटचे उभे वर्तुळ मोजणी दराच्या डाव्या बाजूस म्हणजेच फेस लेफ्ट स्थितीला असतात तेव्हा सामान्य स्थितीमधील किंवा सरळ टेलिस्कोप किंवा बबल अप असे म्हणतात. म्हणजेच काय? टेलिस्कोप नॉर्मल कधी असतो? ज्यावेळी तुमचा उभा वर्तुळ म्हणजेच वर्टिकल सर्कल जेव्हा सर्वेअरच्या डाव्या बाजूला असतं, म्हणजेच कुठल्या पोझिशन मध्ये? फेस लेफ्ट पोझिशन मध्ये. म्हणजेच जेव्हा तुमचा टेलिस्कोप किंवा जेव्हा तुमचा थेडोलाइट फेस लेफ्ट पोझिशन मध्ये असेल त्यावेळी तुम्ही काय म्हणाल की टेलिस्कोप जो आहे तो सामान्य स्थितीमध्ये आहे किंवा तो बबल अप आहे. ठीक आहे. मग उलटा टेलिस्कोप म्हणजे काय? टेलिस्कोप इन्व्हर्टेड म्हणजेच काय? जेव्हा मोजणी दराच्या उजव्या बाजूस म्हणजेच फेस राईट स्थितीला तुमचा टेलिस्कोप असेल त्याला आपण उलटा टेलिस्कोप असं म्हणतो. म्हणजेच काय? की जेव्हा तुमचा उभा वर्तुळ तुमच्या उजव्या बाजूला असेल, कोणाच्या? सर्वेअरच्या उजव्या बाजूला असेल तर त्यावेळी आपण फेस राईट असं म्हणतो. मग जेव्हा तुमचं थेडोलाइट फेस राईट पोझिशन मध्ये असते त्यावेळी आपण त्याला उलटा टेलिस्कोप असं म्हणतो. म्हणजेच काय? टेलिस्कोप इन्व्हर्टेड असं म्हणतो. मग आहे चेंजिंग फेस. थेडोलाइटचे उभे वर्तुळ मोजणी दराच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस आणण्याच्या प्रक्रियेस चेंजिंग फेस असे म्हणतात. म्हणजे काय? की जेव्हा आपण सपोज आता आपला थेडोलाइट फेस लेफ्ट पोझिशन मध्ये आहे म्हणजेच काय? तुमचा उभा वर्तुळ जो आहे तो डाव्या बाजूला आहे. मग त्या उभ्या वर्तुळाला जो फेस लेफ्ट मध्ये आहे त्याला फेस राईट मध्ये आणण्याच्या प्रक्रियेला आपण त्याला फेस राईट मध्ये कसं आणू? टेलिस्कोपला फिरवून म्हणजेच काय? टेलिस्कोपची ट्रान्झिटिंग करून. टेलिस्कोपला उभ्या प्रतलात आडव्या अक्षाभोवती फिरवणं म्हणजे ट्रान्झिटिंग करणं. जेव्हा आपण टेलिस्कोपची ट्रान्झिटिंग करतो तेव्हा आपण फेस लेफ्टला फेस राईट मध्ये आणतो. मग ती जी प्रक्रिया आहे त्याला आपण चेंजिंग फेस असं म्हणतो. आपण काय बघितलं? परत एकदा रिपीट करते. आपण काय बघितलं? पहिले आपण बघितलं ट्रान्झिटिंग. ट्रान्झिटिंग म्हणजे काय? जेव्हा आपण टेलिस्कोपला उभ्या प्रतलात आडव्या अक्षाभोवती फिरवतो त्याला आपण ट्रान्झिटिंग असं म्हणतो. मग आपण बघितलं फेस लेफ्ट. फेस लेफ्ट म्हणजे काय? जेव्हा तुमचा उभा वर्तुळ म्हणजेच काय? वर्टिकल सर्कल. जेव्हा तुमचा वर्टिकल सर्कल सर्वेअरच्या डाव्या बाजूला असतो त्यावेळी तुमचा टेलिस्कोप किंवा थेडोलाइट फेस लेफ्ट पोझिशन मध्ये आहे असं म्हणतो. आणि ज्यावेळी तुमचा टेलिस्कोप ज्यावेळी तुमचा उभा वर्तुळ उजव्या बाजूला असतो सर्वेअरचा त्यावेळी आपण फेस राईट पोझिशन मध्ये थेडोलाइट आहे असा म्हणतो. मग आपण बघितलं टेलिस्कोप नॉर्मल. जेव्हा आपला थेडोलाइट फेस लेफ्ट पोझिशन मध्ये असतो ती पोझिशन म्हणजेच तुमचा टेलिस्कोप नॉर्मल आहे. आणि जेव्हा तो फेस राईट पोझिशन मध्ये असतो ती पोझिशन म्हणजे तुमचा टेलिस्कोप इन्व्हर्टेड आहे. आणि फेस लेफ्ट ते फेस राईट मध्ये चेंज करण्याच्या प्रक्रियेला आपण चेंजिंग फेस असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर झालं? या सर्व गोष्टी क्लिअर असणं गरजेचे आहे कारण जेव्हा आपण पुढे बघू तेव्हा आपल्याला या वर्ड्सचा त्यात उपयोग किंवा यूज होणार आहे. मग आहे टेलिस्कोप फिरविणे म्हणजे स्विंगिंग द टेलिस्कोप. म्हणजे काय? जेव्हा टेलिस्कोप आडव्या पातळीत फिरविण्याच्या प्रक्रियेला टेलिस्कोप फिरविणे असं म्हणतात. म्हणजेच काय? जेव्हा आपण टेलिस्कोप आडव्या पातळीत फिरवतो त्याला आपण टेलिस्कोप फिरविणे किंवा स्विंगिंग द टेलिस्कोप असं म्हणतो. जर टेलिस्कोप घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरविला तर त्याला राईट स्विंग असे म्हणतात. आणि जर टेलिस्कोप घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेत फिरवला तर त्याला लेफ्ट स्विंग असं म्हणतात. म्हणजेच काय? तुमच्या टेलिस्कोपला आडव्या पातळीत फिरवणे त्याला आपण स्विंगिंग द टेलिस्कोप किंवा टेलिस्कोप फिरवणे असं म्हणतो. मग जेव्हा आपण त्याला फिरवत आहे ते जर घड्याळाच्या काटेच्या दिशेने असेल म्हणजेच क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण राईट स्विंग म्हणू. आणि जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज म्हणजेच काय? घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेत जेव्हा आपण आपला टेलिस्कोप फिरवू तेव्हा आपण त्याला लेफ्ट स्विंग असं म्हणू. मग आहे तुमचा लाईन ऑफ कॉलिमेशन. मग आता लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणजे काय? ऑब्जेक्ट ग्लासच्या मधाच्या व डायफ्रेमच्या क्रॉस हेअरचा छेदनबिंदू यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेस लाईन ऑफ कॉलिमेशन असे म्हणतात. जसंच आपण डम्पी लेवल मध्ये बघितलं होतं तसंच इथे सुद्धा जे तुमची रेष आहे जी रेष तुमच्या ऑब्जेक्ट ग्लासच्या मधातून जाते आणि डायफ्रेम मध्ये जे तुमचे क्रॉस हेअर आहे त्याचा जो छेदनबिंदू तुमचा जो डायफ्रेम आहे त्याला 2 क्रॉस हेअर असतात आडवा आणि उभा. जिथे तुमचा तो आडवा आणि उभा क्रॉस हेअर छेदतो म्हणजे त्यांचा छेदनबिंदू तिथनं पास होणारी लाईन
जी तुमच्या ऑब्जेक्ट ग्लासच्या म्हणजे जिथनं तुम्ही ऑब्जेक्टला बघता तिच्या सेंटर मधनं जाते, ती जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ कॉलिमेशन असं म्हणतो. मग आहे ट्रान्झिट स्टेशन. मग आता ट्रान्झिट स्टेशन म्हणजे काय? ट्रान्झिट थेडोलाइट उभे करून सेटिंग केलेली असते त्या बिंदूला ट्रान्झिट स्टेशन असे म्हणतात. आपण आता कोणत्या थेडोलाइट बद्दल शिकत आहे? ट्रान्झिट थेडोलाइट बद्दलच आपण शिकत आहे, कारण नॉन ट्रान्झिट थेडोलाइट आपण वापरत नाही. तर ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा ट्रान्झिट थेडोलाइट उभा ठेवता रीडिंग्स घेण्यासाठी, वाचणे घेण्यासाठी, त्या स्थानकाला आपण ट्रान्झिट स्टेशन असं म्हणतो. नुसतं स्थानक न म्हणता तिथं आपण ट्रान्झिट थेडोलाइट ठेवला म्हणून आपण त्याला ट्रान्झिट स्टेशन असं म्हणतो. ठीक आहे. मग आहे ट्रान्झिट स्टेशन झालं, मग आहे तुमची ट्रान्झिट लाईन. मग आता ट्रान्झिट लाईन म्हणजे काय? दोन ट्रान्झिट स्टेशन मधील सरळ रेषेला ट्रान्झिट लाईन असे म्हणतात. म्हणजेच काय की एक असा स्टेशन जिथे आपण तुमचा ट्रान्झिट थेडोलाइट आधी उभा ठेवला आणि वाचणे घेतली, मग तिथनं हलवून आपण दुसऱ्या ठिकाणावर तो तुमचा थेडोलाइट आहे तो तिथे उभा केला. मग त्या दोन बिंदूंमधला अंतर म्हणजेच काय? ट्रान्झिट स्टेशन. दोन ट्रान्झिट स्टेशन मधली जी सरळ रेष आहे तिला आपण ट्रान्झिट लाईन असं म्हणतो. मग आहे ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप. म्हणजेच काय? टेलिस्कोपचा अक्ष. ऑब्जेक्ट ग्लास व आय पीसच्या मध्यबिंदू जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला टेलिस्कोपिक अक्ष असे म्हणतात. म्हणजेच काय? अशी रेष, अशी काल्पनिक रेष जी तुमच्या आय पीसच्या मधातून जाते आणि ऑब्जेक्ट ग्लासच्या मधातून ती काल्पनिक रेष जी दोघांचेही मध्यबिंदू जोडते त्याला आपण ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप असं म्हणतो. मग आहे ऍक्सिस ऑफ बबल ट्यूब. बबल ट्यूबच्या लांबीच्या दिशेतील वक्रतेच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस बबल ट्यूबचा अक्ष असे म्हणतात. म्हणजेच काय? जी रेषा तुमच्या बबल ट्यूबच्या ला लागून अशी सलग जाते काल्पनिक रेष तिला आपण ऍक्सिस ऑफ बबल ट्यूब असं म्हणतो. मग आहे वर्टिकल ऍक्सिस. वर्टिकल ऍक्सिस म्हणजे काय? टेलिस्कोप आडव्या प्रतलात ज्या अक्षाभोवती फिरतो त्याला आपण ऍक्सिस ऑफ वर्टिकल ऍक्सिस किंवा उभा अक्ष असा म्हणतो. म्हणजेच काय? जेव्हा आपण आपला टेलिस्कोप आडव्या प्रतलात ज्या अक्षाभोवती फिरवतो त्याला आपण ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप म्हणतो. मग हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे काय? की टेलिस्कोप उभ्या प्रतलात ज्या अक्षाभोवती फिरतो त्याला आपण हॉरिझॉन्टल ऍक्सिस असं म्हणतो. तर यात कन्फ्यूज नाही व्हायचं. जेव्हा आपला टेलिस्कोप आडव्या प्रतलात ज्या अक्षाभोवती फिरवतो त्याला आपण वर्टिकल ऍक्सिस म्हणतो आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे काय? जेव्हा आपला टेलिस्कोप उभ्या प्रतलात ज्या अक्षाभोवती फिरतो त्याला आपण हॉरिझॉन्टल ऍक्सिस असं म्हणतो. मग आहे तुमची तात्पुरती व्यवस्था किंवा जोडणी. मग आता टेम्पररी ऍडजस्टमेंट म्हणजे काय? तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये गेले आणि तिथे तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट ठेवलं. मग तिथे ठेवल्यानंतर रीडिंग्स घेण्यापूर्वी आपल्याला जी ऍडजस्टमेंट किंवा जी जोडणी करावी लागते म्हणजेच काय? थेडोलाइट फिक्स करणे, सेंटरिंग करणे, लेवलिंग करणे या प्रक्रियेला आपण टेम्पररी ऍडजस्टमेंट किंवा तात्पुरती जुळणी असं म्हणतो. ठीक आहे. मग आता आपण बघूया थेडोलाइटची तात्पुरती व्यवस्था. त्याआधी आपण जेही पॉइंट्स बघितले सेंटरिंग, ट्रान्झिटिंग, फेस लेफ्ट, फेस राईट, चेंजिंग फेस, स्विंगिंग टेलिस्कोप या सर्व गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. ठीक आहे. मग आहे आपलं थेडोलाइटची तात्पुरती व्यवस्था म्हणजेच काय? की रीडिंग घेण्यापूर्वी हे बघा कोणतंही वाचन घेण्यापूर्वी स्थानकावर थेडोलाइट उभे करून जी व्यवस्था किंवा जुळणी करावी लागते त्याला आपण तात्पुरती व्यवस्था किंवा टेम्पररी ऍडजस्टमेंट असं म्हणतो. ठीक आहे. मग आता आपण बघूया की आपण थेडोलाइटची तात्पुरती व्यवस्था किंवा तात्पुरती जुळणी कशी करतो. प्रत्येक वेळी उपकरण सेट केल्यानंतर थेडोलाइटचे वाचन घेण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या व्यवस्थेस किंवा जुळणीस थेडोलाइटची तात्पुरती व्यवस्था असे म्हणतात. म्हणजेच काय? मी एखादी स्टेशन निवडलं ज्या स्टेशनवरनं मी माझ्या क्षेत्राची मोजणी करणार आहे त्या स्टेशनवर मी माझा थेडोलाइट उभा केला, पण वाचणे घेण्यापूर्वी मला जी थेडोलाइटची ऍडजस्टमेंट किंवा मला जी थेडोलाइटची जुळणी करावी लागते त्याला मी थेडोलाइटची तात्पुरती जुळणी असं म्हणते. मग थेडोलाइटच्या तात्पुरती जुळणीचे टप्पे म्हणजेच काय? की आपल्याला कुठली कुठली प्रक्रिया करावी लागते. सर्वात पहिले काय? थेडोलाइट स्थानकावर उभे करणे. म्हणजेच काय? की आधी स्थानक निश्चित करायचं आणि त्यावर थेडोलाइट उभा करायचा. दुसरं आहे लेवलिंग करणे, जे आपण कशाच्या आधारे करतो? फूट स्क्रूजच्या आधारे करतो. जे फूट स्क्रूज आपल्या कुठे लागलेले असतात? ट्रायवेट मध्ये जे फूट स्क्रूज
बॉल आणि सॉकेट अरेंजमेंटने जोडलेले असतात त्या फूट स्क्रूच्या माध्यमाने आपण लेवलिंग करतो. मग आहे आयपीसचे फोकसिंग, नंतर आहे ऑब्जेक्ट ग्लासचे फोकसिंग व दृष्टिभ्रम घालविणे. हे आहे आपले 4 टप्प्यात आपल्याला आपल्या थेडोलाइटची जुळणी करावी लागते. मग पहिला आहे थेडोलाइट स्थानकावर उभे करणे. निवडलेल्या स्थानकावर सोयीस्कर उंची ठेवून ट्रायपॉड स्टँड उघडून लावले जाते. म्हणजेच काय, एखादी स्थानक आपण निवडलं जिथनं आपण आपल्या क्षेत्राची मोजणी करणार आहे, त्या स्थानकावर आपला स्टँड उघडायचा, त्याचे पाय उघडायचे आणि त्याला तिथे उभा करायचा त्या स्टेशनवर. त्या स्टेशनला खुंटी लावून निश्चित करायचं. ठीक आहे. खुंटी लावून निश्चित केल्यावर तिथे तुम्ही तुमचे जो स्टँड आहे, नेला आहे, त्या स्टँडला ओपन करायचं. ठीक आहे, उघडायचा. मग थेडोलाइट बॉक्स मधून काढून स्टँडच्या वरच्या बाजूवर नटाच्या मदतीने अथवा उपकरण जोडण्याच्या व्यवस्थेनुसार उपकरण स्टँडवर घट्ट बसवले जाते. मग काय करायचं, एकदा आपण स्टेशन निश्चित केलं, खुंटी ठोकून त्यावर आपण स्टँड उभा केला. स्टँड उभा केल्यानंतर ज्या बॉक्समध्ये थेडोलाइट असतो त्याला त्या बॉक्स मधून काढायचं आणि त्या स्टँडवर घट्टपणे फिक्स करून घ्यायचं. आपण बघितलं होतं जेव्हा आपण पार्ट्स बघितले की जे आपलं ट्रायवेट होतं, ट्रायवेटला खालच्या भागाला मधात थ्रेडेड पोर्शन असतात. ते थ्रेडेड पोर्शन कशासाठी, तुमच्या थेडोलाइटला स्टँडवर घट्टपणे फिक्स करण्यासाठी ते पोर्शन दिलेलं असतं. मग त्या अरेंजमेंट नुसार आपण आपला थेडोलाइट स्टँडवर फिक्स करायचा. ठीक आहे. मग काय आहे, हे झालं. एकदा तुम्ही आपण आपला थेडोलाइट त्या स्टँडवर फिक्स केला, त्यानंतर ट्रायपॉड स्टँडच्या पायांची व्यवस्था करून अंदाजे लेवलिंग करायची. मग काय करायचं, तुमचा जो ट्रायपॉड स्टँड आहे त्याच्या स्टँडच्या पायाची व्यवस्था करून त्याला अंदाजे लेवलिंग करायची. ती कशी, ट्रायपॉड स्टँडचा पायात योग्य अंतर ठेवून व सोयीस्कर उंचीवर स्टँड जमिनीत पक्के रोवावे. तुमच्या स्टँडमध्ये व्यवस्थित, म्हणजे काय, अंदाजे लेवलिंग करणं म्हणजे काय की डोळ्यांनी बघून की आपलं इन्स्ट्रुमेंट बरोबर एका याच्यात आहे की नाही, एका लेवलमध्ये आहे की नाही. ठीक आहे. मग काय करायचं, ट्रायपॉड स्टँडचे पाय जे आहे त्याला योग्य अंतरावर ठेवून सोयीस्कर उंचीवर ठेवून त्याला जमिनीत पक्कपणे रोवायचे. मग त्यानंतर या स्टँडच्या पायाच्या मदतीने अंदाजे लेवलिंग केले जाते. म्हणजेच काय की तुमच्या स्टँडला इकडे तिकडे हलवून आपण अंदाजे लेवलिंग करतो, अंदाजे त्याला एका लेवलमध्ये आणतो. यासाठी ट्रायपॉड स्टँडचे 2 पाय पक्के रोवावेत. जसं आपण लेवलिंग मध्ये केलं तसंच करावं लागतं. आधी काय करावं लागतं, पायांच्या व्यवस्थेने अंदाजी लेवलिंग साठी पहिले 2 पाय व्यवस्थित फिक्स करायचे आणि तिसरा पाय हलवून उजवीकडे किंवा डावीकडे किंवा आत किंवा बाहेर हलवून त्याची लेवलिंग करायची. स्टँडचे 2 पाय पक्के रोवावेत, तर तिसरा पाय आत किंवा बाहेर तसेच घड्याळाच्या काटेच्या दिशेत अथवा विरुद्ध दिशेत हलवून, ज्यामुळे बुडबुडा अंदाजा मधात येईल. म्हणजेच काय, एकदम तर तो सेंटर मध्ये येणार नाही. एकदम सेंटर मध्ये आणण्यासाठी फूट स्क्रूचा वापर करावा लागतो, पण जवळपास तो सेंटर मध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण पायांनी त्याची जुळणी करतो आणि मग जो उरलेला आहे त्याला फिक्स आपण फूट स्क्रूच्या मदतीने करतो. म्हणून आधी आपल्याला अंदाजे लेवलिंग करावी लागते. म्हणजेच काय, अंदाजेच तो बुडबुडा आपल्याला मधात आणावा लागतो. जेव्हा आपण भाग बघत होतो ना, त्यावेळी आपण बघितलं की आपल्याकडे 2 बुडबुडे असतात. पहिला कुठला, प्लेट बबल आणि एक अल्टिट्यूड बबल. अल्टिट्यूड बबलचा जो आपल्या उभ्या वर्तुळाच्या बाजूला असतो त्याचा उपयोग आपल्याला वर्टिकल कोन किंवा उभा कोन घेताना पडतो आणि प्लेट बबल जो आहे त्याचा उपयोग आपल्याला आडवा कोन घेण्यासाठी पडतो. 2 प्रकारचे बुडबुडे असतात, ते नेहमी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग एकदा तुमची अंदाजे लेवलिंग झाली, कशी केली, पाय हलवून, त्यानंतर मग तुम्हाला सेंटरिंग करावी लागते. मग सेंटरिंग कसं करायचं असते, ओळंब्याचा वापर करून. ओळंब्याला लटकवण्यासाठी खाली एक हुक दिलेली असते, त्या हुक मध्ये तुमचा ओळंबा लटकवायचा आणि तो सरळ दिशेत तुमची जी खुंटी ठोकली आहे त्याच्या वरचा जो पोर्शन आहे त्याच्या मध्यभागावर आला पाहिजे. मध्यभागावर आला म्हणजेच काय, तुमचं स्टेशन आणि तुमचं थेडोलाइट एक सरळ रेषेत आहे असं समजतं. जेव्हा असं झालं म्हणजेच तुमच्या इन्स्ट्रुमेंटची सेंटरिंग झाली. उपकरण स्थानकावर अचूकपणे लावण्याच्या प्रक्रियेला सेंटरिंग असे म्हणतात. ट्रायपॉड स्टँडच्या मदतीने अंदाजे लेवलिंग करत असताना हुक मध्ये बांधलेला ओळंबा अंदाजे स्थानकाच्या खुंटीवर येईल याची खात्री करून घ्या. ठीक आहे. जेव्हा आपण पायांनी त्याची जुळणी करत असतो त्यावेळीच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जो आपला ओळंबा आहे तो खुंटीवर आला पाहिजे. म्हणजेच काय की उपकरणाचा उभा अक्ष स्थानकाच्या खुंटीवर येईल. उभा अक्ष म्हणजेच काय, तुमचा वर्टिकल ऍक्सिस हा कशावर येईल, तुमच्या
स्थानकावर येईल म्हणजेच ते काय एका सरळ रेषेत राहील. बघा इथे डायग्राम मध्ये जर असेल तर आपलं हा जो झाला तुमचा, ही जी लाईन चालली ही झाला तुमचा उभा अक्ष वर्टिकल ऍक्सिस हा. मग याच्या तो एकदम खाली खाली येईल आणि हा डायफ्रमचा जो छेदन बिंदू आहे आणि तो तुमचा ऑब्जेक्ट ग्लासामध्ये तो झाला तुमचा लाईन ऑफ कॉलिमेशन. ठीक आहे, मग झाला त्या प्रकारे तो उभ्या याच्यात येईल. ठीक आहे, आता उभ्या अक्ष स्थानकावर खुंटीवर येईल. नंतर शिफ्टिंग हेडच्या मदतीने म्हणजेच कुठलं मुव्हेबल कॅप्स्टन नट अचूक सेंटरिंग केली जाते, ज्यामुळे ओळंबा बरोबर स्थानकाच्या खुंटीवर खिड्यावर येईल. ठीक आहे, सेंटरिंग मध्ये काय आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं आहे की जो आपला ओळंबा आहे तो स्थानकावर जो आपण खुंटी मारली आहे त्याच्या बरोबर खिड्यावर येईल. म्हणजेच काय तुमचं स्थानक आणि तुमचा थेडोलाइटचा वर्टिकल ऍक्सिस तो एका सरळ दिशेत असला पाहिजे. ठीक आहे, मग सेंटरिंग केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, लेवलिंग. म्हणजेच आपण सर्वात आधी काय केलं, स्थानकावर स्टँड उभा केला, त्याची अंदाजे लेवलिंग केली. कशी, पायांचे वापर करून आणि मग आपण त्याची सेंटरिंग केली. कसं, ओळंबाचा वापर करून. मग सेंटरिंग झाल्यावर त्याची लेवलिंग करावी लागते. मग लेवलिंग काय, तर लेवलिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उपकरणाचे सर्व फूट स्क्रू मधावर आणावेत. म्हणजेच काय, आपल्या उपकरणाला किती फूट स्क्रू असतात, 3 फूट स्क्रू. मग लेवलिंग करण्यापूर्वी 3ही फूट स्क्रू हे मधात आणायचे, असे फिरवून त्याला मधल्या भागावर आणायचे. नंतर लेवलिंग करण्यासाठी खालील पद्धती अवलंबावी. कोणती, प्लेट बबल कोणत्याही 2 फूट स्क्रूंना समांतर ठेवून नंतर हे 2 फूट स्क्रू एकाच वेळी आत किंवा बाहेर फिरवून बुडबुडा मधात आणला जातो. मग प्लेट बबल कशासाठी वापरतो, हॉरिझॉन्टल कोन साठी. म्हणजेच काय, आडवा कोन मोजण्याकरिता. मग जो तुमचा बबल ट्यूब आहे त्याला काय करायचं, 2 फूट स्क्रू, 3 पैकी कुठलेही 2 फूट स्क्रू त्याला समांतर ठेवायचे. समांतर ठेवायचं म्हणजेच काय, पॅरलल ठेवायचं. जसं आपण कुठे केलं होतं, लेवलिंग मध्ये केलं होतं. या प्रकारे तुमचा प्लेट बबल आधी 2 फूट स्क्रूंना समांतर ठेवायचे. समांतर ठेवलं म्हणजेच पॅरलल ठेवलं. मग त्यानंतर तुमचे जे हे 2 फूट स्क्रूज आहे त्याला आत किंवा बाहेर फिरवायचं. जसे आता क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, पण दोनही एकाच डिरेक्शन मध्ये, आत किंवा बाहेर. ठीक आहे, मग आत किंवा बाहेर फिरवून बुडबुडा मधात आणला जातो. ठीक आहे, मग त्यानंतर काय करावं लागतं, प्लेट बबल 90 अंशात फिरवून तिसऱ्या फूट स्क्रूला समांतर व पहिल्या दुसऱ्या फूट स्क्रूला जोडणाऱ्या रेषेस लंब दिशेत येईल. मग नंतर काय करायचं, जो तुम्ही तुमच्या 2 फूट स्क्रूला समांतर ठेवला होता त्याला आता 90 डिग्री टर्न करायचं. म्हणजेच असा, जेणेकरून तो तुमच्या तिसऱ्या फूट स्क्रूला समांतर येईल आणि पहिल्या 2 फूट स्क्रूला तो 90 डिग्री मध्ये राहील. म्हणजेच काय, परपेंडिक्युलर राहील. मग तिसरा फूट स्क्रू आत बाहेर फिरवून त्याला मधात आणायचं. मग तिसरा फूट स्क्रू घड्याळाच्या काटेच्या अथवा विरुद्ध दिशेत फिरवून बुडबुडा मधात आणला जातो. म्हणजे त्याच्यात आपण काय करतो, सर्वात आधी आपण लेवलिंग सुरू करण्यापूर्वी 3ही फूट स्क्रूला आपण मधात आणतो. मधात आणल्यावर जो प्लेट बबल असते त्याला आधी आपण कुठल्याही 2 फूट स्क्रूंना समांतर ठेवतो, म्हणजेच पॅरलल ठेवतो आणि 2ही फूट स्क्रू मग आत किंवा बाहेर या डायरेक्शन मध्ये फिरवतो. मग त्यानंतर काय करतो, फिरवून बुडबुडा मधात आणतो. मग काय करतो, हा जो बुडबुडा आहे जो आधी 2 फूट स्क्रूंना आपण समांतर ठेवला होता त्याला मग आपण 90 डिग्री फिरवतो. म्हणजेच या डायरेक्शन 90 डिग्री फिरून काय होतं की तो तिसऱ्या फूट स्क्रूला आपोआप समांतर होऊन जातो. म्हणजेच काय, पॅरलल होतो आणि उरलेले जे आधीचे जे 2 फूट स्क्रूज आहेत त्याला तो कसा होतो, परपेंडिक्युलर होतो. मग त्यानंतर तिसरा फूट स्क्रू आत किंवा बाहेर म्हणजेच काय, घड्याळाच्या दिशेत किंवा विरुद्ध दिशेत फिरवायचा आणि बुडबुडा मधात आणायचा. ठीक आहे, मग काही उपकरणांमध्ये 2 प्लेट बबल एकमेकांना काटकोनात लावलेले असतात. अशा वेळी एक प्लेट बबल फूट स्क्रूला जोडीला समांतर ठेवली जाते, तेव्हा दुसरी प्लेट बबल आपोआप काटकोनात येते. कधी कधी काय होतं की आपल्या जे उपकरण आहे त्याला 2 प्लेट बबल असतात काटकोनात 90 डिग्री मध्ये. मग त्यावेळी काय होतं की जेव्हा आपण एका प्लेट बबलला समांतर ठेवतो त्यावेळी दुसरा आपोआप तो काटकोनात येतो. अशा वेळी उपकरण हलविण्याची गरज नसते. मग पहिला व दुसरा फूट स्क्रू फिरून पहिला बुडबुडा मधात आणला जातो, तर तिसरा फूट स्क्रू फिरवून दुसरा बुडबुडा मधात आणला जातो. हा कधी, जेव्हा आपल्या उपकरणाला 2 प्लेट बबल असतात तेव्हा. ठीक आहे, मग या प्रकारे आपण लेवलिंग करतो. मग काय म्हणताय, ही प्रक्रिया पुष्कळ वेळ पुन्हा पुन्हा केली जाते, ज्यामुळे दोन्ही प्लेट बबलचा बुडबुडा मधात
राहील. जोपर्यंत तुमचा बुडबुडा मधात येत नाही तोपर्यंत आपण ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा सुरू ठेवतो. नंतर उपकरण त्याच्या उभ्या अक्षाभोवती 360 अंशात फिरविले जाते. जर बुडबुडा मधात राहिला तर अचूक लेवलिंग झाले व उभा अक्ष अचूक उभा आहे असं समजावे. मग एकदा बबल मधात आला त्यानंतर आपण आपल्या उपकरणाला 360 डिग्री फिरवतो, म्हणजेच त्याला असं गोल फिरवतो. जे आपली प्लेट आहे, आपली प्लेट मुव्हेबल असते बरोबर. मग त्या प्लेटवर आपण त्याला 360 डिग्री फिरवतो आणि चेक करतो की आपला बुडबुडा मधात आहे की नाही. जर मधात असला तर व्यवस्थित लेवलिंग झाली आहे, नसला तर प्रक्रिया परत करावी लागते. ठीक आहे, ही झाली तुमची लेवलिंग जी आपण फूट स्क्रूच्या माध्यमाने केली. त्यानंतर काय आहे, आय पीसचे फोकसिंग करणे. म्हणजेच काय, फोकसिंग दी आय पीस. क्रॉस हेअर स्पष्टपणे दिसावेत यासाठी आय पीसची फोकसिंग करावी लागते. मग त्यासाठी काय करावं लागतं, टेलिस्कोपच्या समोर एक पांढरा कागद धरून आडव्या व उभ्या तारा स्पष्ट दिसेपर्यंत आय पीस आत किंवा बाहेर फिरवावी. फिरवताना आय पीस निघून बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. जसं आपण लेवलिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये केलं होतं ना, डम्पी लेवल मध्ये, तसंच इथे करायचं. आय पीस म्हणजेच काय, तुमचे क्रॉस हेअर तुम्हाला स्पष्टपणे दिसले पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं की टेलिस्कोपच्या पुढे एक पांढरा कागद पकडायचा आणि तोपर्यंत आपली आय पीस फिरवायची जोपर्यंत आपल्याला क्रॉस हेअर स्पष्टपणे दिसत नाही. मग शेवटी काय म्हटले की आय पीसला इतकंही नाही फिरवायचं की ते निघूनच जाईल, म्हणून त्याला व्यवस्थित फिरवायचं जेणेकरून तुमचा जो क्रॉस हेअर आहे तो स्पष्टपणे तुम्हाला दिसेल. मग शेवटची जी आहे ती आहे ऑब्जेक्ट ग्लासचे फोकसिंग करणे. म्हणजेच काय, जिथनं तुम्ही ऑब्जेक्टला बघता त्या ग्लासचे फोकसिंग करणे. मग ते कसं करतो, क्रॉस हेअरच्या प्रतलात ऑब्जेक्टची स्पष्ट प्रतिमा दिसावी व दृष्टीभ्रम नाहीसा व्हावा यासाठी ऑब्जेक्ट ग्लासची फोकसिंग केली जाते. म्हणजेच काय की क्रॉस हेअर आणि तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो व्यवस्थितपणे एकमेकांवर आले पाहिजे किंवा छेदले पाहिजे, त्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट ग्लासची फोकसिंग करावी लागते. यासाठी टेलिस्कोप ऑब्जेक्ट कडे वळवावा. जिथे तुमचा ऑब्जेक्ट आहे तिथे तुमचा टेलिस्कोपला फिरवायचं आणि ऑब्जेक्ट स्पष्ट दिसेपर्यंत फोकसिंग स्क्रू उलट सुलट फिरवावा. जो तुमच्या टेलिस्कोपला फोकसिंग स्क्रू दिलेला असतो त्याला फिरवायचं कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा ऑब्जेक्ट तुम्हाला स्पष्टपणे दिसत नाही. ऑब्जेक्टची प्रतिमा व क्रॉस हेअर यामध्ये हालचाल नसल्याची डोळा वर खाली हलवून खात्री करून घ्यायची. म्हणजेच काय की तुमचा क्रॉस हेअर आणि तुमचा ऑब्जेक्टची प्रतिमा ती हलत नसेल याची काळजी घ्यायला पाहिजे. मग हालचाल असल्यास फोकसिंग स्क्रू सावकाश फिरवून अचूक फोकसिंग करावे. मग ऑब्जेक्ट ग्लासचे फोकसिंग कसे करतो आपण, फोकसिंग स्क्रूच्या माध्यमाने. म्हणजेच काय की आधी आपण टेलिस्कोप ऑब्जेक्ट कडे वळवतो आणि मग फोकसिंग स्क्रूचा वापर करून आपण जोपर्यंत आपल्याला ऑब्जेक्ट स्पष्टपणे दिसत नाही तोपर्यंत आपण फोकसिंग स्क्रू आत बाहेर फिरवतो. ठीक आहे, मग हे सर्व झाल्यावर जे शेवटचं आपल्याला करावं लागतं ती म्हणजेच आपल्याला वर्नियरची सेटिंग करावी लागते. वर्नियरची सेटिंग म्हणजे काय, त्या स्केलची सेटिंग ज्यावर आपण आपली वाचने घेतो. ठीक आहे, वर्नियर ए, आपल्याला दोन वर्नियर असतात, वर्नियर ए आणि बी. तर वर्नियर ए जो आहे यावर 0 डिग्री मार्क केलेला असतं आणि वर्नियर बी हा 180 डिग्री अंशावर सेट केलेला असतो. म्हणजेच काय की ए आणि बी या दोन्ही वर्नियर मध्ये कितीचा फरक असतो, 180 डिग्रीचा फरक असतो. मग काय करायचं, वर्नियर ए हा 0 डिग्रीवर आणि वर्नियर बी हा 180 अंशावर सेट करा. यासाठी सेट करण्यासाठी काय करावं लागतं, खालील आवळणारा स्क्रू म्हणजेच तुमचा लोअर क्लॅम्प स्क्रू पहिले आवळून घ्यायचा, म्हणजेच घट्ट करायचा आणि वरचा जो स्क्रू आहे तो ढिला करायचा. आपल्याकडे दोन स्क्रू असतात, अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रू. ठीक आहे, जे आपल्याला डायग्राम मध्ये पण आहे की अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रू. तर तुमची वर्नियर सेट करण्याकरिता आपल्याकडे दोन वर्नियर असतात, ए आणि बी. वर्नियर सेट करण्याकरिता आपल्याला अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि लोअर क्लॅम्प स्क्रूची आवश्यकता पडते. तर सर्वात पहिले काय करायचं, जो लोअर क्लॅम्प स्क्रू आहे त्याला आधी फिक्स करायचं, घट्ट करून घ्यायचं किंवा आवळून घ्यायचं आणि तुमचा अप्पर क्लॅम्प स्क्रू जो आहे त्याला ढिला करायचा. ठीक आहे, व वर्नियर ए चा बाण 0 अंशाची जुळेपर्यंत वरची प्लेट फिरवायची. मग आपल्याकडे दोन प्लेट आहेत, अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट, आणि आपले दोनही प्लेट मुवेबल असतात. ठीक आहे, त्याची
आता तुम्हाला कळत असेल की ती मुव्हेबल कशाला असली पाहिजे, कारण त्या प्लेटवर आपली दोनही प्लेटवर आपली वर्नियर असतात, म्हणजेच काय स्केलिंग असतात. 0 to 360 डिग्री पर्यंतची त्यावर खुणा केलेल्या असतात दोनही प्लेटवर. मग अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट म्हणजेच वर्नियर ए आणि वर्नियर बी अशा प्रकारे. मग दोनही प्लेटची मूवमेंट, त्यांची हालचाल कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे क्लॅम्प स्क्रू दिलेले असतात. लोअर प्लेटसाठी लोअर क्लॅम्प स्क्रू आणि अप्पर प्लेटसाठी अप्पर क्लॅम्प स्क्रू. तर जेव्हा आपण आपलं वर्नियर सेट करतो त्यावेळी आपल्याला त्या स्क्रूची आवश्यकता पडते. मग काय करायचं, सर्वात पहिले तुमचा जो लोअर क्लॅम्प स्क्रू आहे, जो तुमच्या लोअर प्लेटच्या खाली असतो, त्याला आधी घट्ट करून घ्यायचा, त्याला आवळून घ्यायचा. आणि जो अप्पर क्लॅम्प स्क्रू आहे, जो तुमच्या अप्पर प्लेटच्या वर आहे, त्याला ढिला सोडायचा आणि तुमची अप्पर प्लेट जी आहे ती फिरवायची. कधीपर्यंत फिरवायची? अप्पर प्लेट म्हणजे वर्नियर ए. तर जोपर्यंत ती 0 डिग्रीवर येत नाही, तुमचा वर्नियर 0 डिग्रीवर सेट होत नाही, तोपर्यंत अप्पर प्लेट फिरवायची. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे अप्पर प्लेट फिरवली, मग जेव्हा तुमची अप्पर प्लेट 0 डिग्रीवर आली, म्हणजेच काय तुमचा वर्नियर ए 0 डिग्रीवर सेट झाला, त्यावेळी मग तुमचा जो अप्पर क्लॅम्प स्क्रू आहे तो घट्ट करून घ्यायचा, आवळून घ्यायचा. ठीक आहे. आणि त्यानंतर काय करायचं, तुमचा लोअर क्लॅम्प स्क्रू ढिला करायचा आणि लोअर प्लेटला फिरवायचं. लोअर प्लेट म्हणजे तुमची वर्नियर बी. जर तुमचं वर्नियर ए 0 डिग्रीवर असेल तर तुमचं वर्नियर बी कशावर असलं पाहिजे? 180 डिग्रीवर. मग लोअर क्लॅम्प स्क्रू ढिला करून तुम्हाला तुमची लोअर प्लेट जी आहे ती फिरवायची. कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचा वर्नियर बी 180 डिग्रीवर येत नाही तोपर्यंत. त्याचप्रमाणे वर्नियर बी अंदाजे 180 डिग्री अंशाच्या थोडीशी जुळवावा. नंतर वरचा आवळणारा स्क्रू आवळून वरचा टँजंट स्क्रू फिरवावा व बाण अचूकपणे सोडावेत. म्हणजेच काय की वर्नियर ए आणि बी दोघाही अनुक्रमे 0 डिग्री आणि 180 डिग्री अंशाशी तंतोतंत जोडतील. म्हणजेच काय, ही प्रक्रिया करून आपल्या दोनही वर्नियर ए आणि वर्नियर बी हे सेट होऊन जाईल. म्हणजेच कसं की वर्नियर ए 0 डिग्रीवर आणि वर्नियर बी 180 डिग्रीवर. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपकरण वाचन घेण्यास तयार झाले, म्हणजेच उपकरणाची तात्पुरती जोडणी झाली आहे असं म्हणता येईल. आणि जेव्हा आपण हे सर्व प्रक्रिया करून घेऊ, कुठली स्टँडला फिक्स करणे, त्याची अंदाजे लेवलिंग करणे, सेंटरिंग करणे, लेवलिंग करणे, आय पीसचे फोकसिंग करणे, ऑब्जेक्ट ग्लासचे फोकसिंग करणे आणि सेटिंग ऑफ वर्नियरला सेट करणे, हे 7ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण आपला थेडोलाइट वाचणे घेण्यासाठी तयार आहे असं समजते. म्हणजेच काय, त्याची तात्पुरती जुळणी झालेली आहे. ठीक आहे. मग ही झाली तुमची तात्पुरती जुळणी. कशाची? तुमच्या थेडोलाइटची. ठीक आहे. मग आजचा लेक्चर आपण इथेच संपूया. उद्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण हॉरिझॉन्टल अँगलला कसं मेजर करते, व्हर्टिकल अँगलला कसं मेजर करते, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू.